या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात. 25 मिनिटं 50 बातम्या. राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आलेला आहे. पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा पहाटे 3:51 विसर्जन झालं. यावेळी अलका टोकीज चौकातनं भंडाऱ्याची उधळण करत आणि आतिषबाजी करत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका सकाळपर्यंत सुरूच आहेत. रात्री 12 वाजल्यानंतर डीजे बंद केल्यामुळे अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती. सकाळी 6 वाजल्यापासून डीजे पुन्हा सुरू करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील मानाच्या गणपतींचं परंपरेप्रमाणे मोठ्या दिमाखात हरिहर भेट झालेली आहे. यावेळी या मिरवणुकीचं केंद्रबिंदू असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांच्या हरिहर भेटीचा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. गणेश भक्तांनी गुलालासोबतच फुलांची उधळण करत गणरायाचा जयघोष केला. पुण्यातल्या भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिवार मंडळानं यंदा बाप्पाला निरोप देताना तब्बल 35 फूट उंच देवमासा साकारलाय. या अतिदिव्य अशा देवमाशाच्या प्रतिकृतीवरती गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. गोंदियाच्या राजाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येनं भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील वैनगंगा नदीत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मंत्री शिवेंद्रराजेंनी पारंपरिक वाद्यांच्या तालावरती ठेका धरला. गणेश भक्तांनी शिवेंद्रराजेंना नाचण्याचा आग्रह केला. या लोकांच्या विनंतीला मान देत त्यांनी देखील ठेका धरला. सोलापुरात मानाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला लेझिमची धून बघायला मिळाली. पारंपरिक लेझिम खेळत लहानांपासून वयोवृद्धांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला. मानाच्या तालीम गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत ते सहभागी झाले. धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय आखाडा बघायला मिळाला. यावेळी ओमराजे आणि राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने आले होते. भर मिरवणुकीत एकमेकांच्या स्टेज समोर गाणी म्हणून चिडवण्याचा प्रकार सुरू होता. पुणे जिल्ह्याच्या कोंढापुरी गावात अनोख्या पद्धतीनं गणरायाला निरोप देण्यात आला. कवठीमळा येथील वीर साहेब मित्रमंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं गावात विसर्जन दिंडी काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. जळगावच्या जामोद शहरात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत चिमुकल्यांसोबतच सर्वांनीच मोठी गर्दी केली. यावेळी जामोदचे आमदार संजय कुटे हे देखील मिरवणुकीत मनसोक्त थिरकताना बघायला मिळाले. मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांसोबत सुपली सोन्याची या गाण्यावरती थिरकल्या. रत्नागिरी जिल्ह्यात गणपती बाप्पाचं भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात 36,405 घरगुती आणि 65 सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मावळातील देहू रोड, किवळे आणि विकासनगर परिसरात अतिशय शांततेत आणि पारंपरिक उत्साहात गणपती विसर्जन करण्यात आलं. यावेळी राजा बापदेव मंडळाचा 11 फुटी लालबागच्या राजाचं पवना नदीत क्रेनच्या साह्यानं मोठ्या दिमाखात विसर्जन करण्यात आलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील कारखेल खुर्द इथे एक गाव एक गणपती आणि अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात झाली. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. असाच अमरावतीमधला एक व्हिडिओ समोर आलाय. इथे बाप्पाला निरोप देताना चिमुकली धाय मोकलून रडताना दिसतेय. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव इथे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात सगळ्या वस्तूंच्या दरानं सर्व विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीरीच्या एका जुडीला तब्बल 20,000चा तर मानाच्या नारळाला तब्बल 41,000मध्ये खरेदी करण्यात आलं. अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोरील एका मोदकाची किंमत तब्बल 1,85,000 झाली आहे. खाटूश्याम मित्रमंडळाकडून अनंत चतुर्दशीला गेल्या 17 वर्षांपासून गणपती बाप्पाच्या मोदकाचा लिलाव केला जातो. या लिलावात 25,000 रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली. यावेळी अनामिक त्रिपाठी यांचे कुटुंबीय लिलावात सहभागी झाले होते. त्यांनी सर्वाधिक 1,85,000 रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला. गणेशोत्सवानिमित्तानं भिवंडीतल्या कामवारी नदीवरील गणेश घाट, वऱ्हाळदेवी तलाव आणि भादवड तलावावरील गणेश घाटावर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सदस्यांच्या माध्यमातून निर्माल्य संकलन करण्यात आलं. यावेळी भिवंडी पालिकेच्या आयुक्तांनी त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर धर्माधिकारी प्रतिष्ठाननं निर्माल्य संकलित करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांनी तब्बल 5 टन निर्माल्य संकलित करून पर्यावरण रक्षणाचं काम हाती घेतलं. जमा झालेल्या निर्माल्याचं खत तयार केल्यानंतर ज्योतिबा इथे लावलेल्या 3,000 झाडांना घालण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर कोकणवासी आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोकणातील सर्वच रेल्वे स्टेशन गर्दीनं फुलली आहेत. तर दुसरीकडे प्रवाशांना तिकीट न मिळाल्यामुळे दुप्पट दरानं तिकीट घ्यावं लागतंय. हवेली तालुक्यातील किवळे या गावात पवना नदीच्या तीरावरती गणेश भक्तांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं गणरायाचं विसर्जन केलं. घरातील पाण्याच्या टबमध्ये गणपतीचं विसर्जन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11 दिवसांच्या 18,010 घरगुती बाप्पांना तर 16 सार्वजनिक गणपतींना निरोप देण्यात आलाय. ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. गणपती विसर्जनादरम्यान मुंबईतल्या साकीनाका परिसरात विजेची तार पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात 10 दिवसांच्या गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पावसात ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत रस्त्यावरती येऊन गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. मात्र काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागलं. पुण्यामध्ये 4 जणांचे तर शहापुरात 5 जणांचे मृत्यू झालेत. तर कोल्हापूरसह सांगलीमध्ये मिरवणुकीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विसर्जनस्थळी तरुणांनी हुल्लडबाजी केली. यावेळी समज देणाऱ्या पोलिसांची तरुणांना कॉलर पकडली तर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान 2 गटांमध्ये बाचाबाची झाली। यावेळी तरुणांनी एकमेकाला मारहाण देखील केली। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थांबला। शहापूरच्या मुंडेवाडीत गणपती विसर्जन करताना 3 तरुण वाहून गेले। दरम्यान जीवरक्षक पथकाला एकाचा मृतदेह सापडलाय। 2 तरुणांचा शोध सुरू आहे। चाकण परिसरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जनादरम्यान अपघात झाला। या 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय, तर भीमा नदीत बुडलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे। जळगावात गणपती विसर्जनाला गालबोट लागलाय। बाप्पाच्या विसर्जनादरम्यान गिरणा नदीचा प्रवाह वाढल्यामुळे एक तरुण प्रवाहासोबत वाहून गेला। हे सगळं पाहून तरुणाच्या कुटुंबानं आक्रोश केला। युद्ध पातळीवर या तरुणाचं शोधकार्य सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली इथे गणपती विसर्जनादरम्यान एका युवकाचा मृत्यू झाला। करण चव्हाण हा युवक विसर्जनाच्या वेळी पाय घसरल्यामुळे नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयाविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करणार आणि ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेला GR हा ओबीसींवरती घाला घालणार आहे, त्यामुळे आपल्या हक्कांचं रक्षण करावंच लागेल। सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। बीड जिल्ह्यातील पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ती सामाजिक समता आहे का, असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। तर यासाठी समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे काही घडलंय ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली आहे, असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि करमाळ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं। हा प्रकार गैरसमजुतीतून झाला होता। त्या नवीन अधिकारी होत्या, त्यामुळे त्यांना फोन कुणाचा हे माहिती नव्हतं। शनी शिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आजपासून पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलंय। पुजाऱ्यांना 31 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या जेलरचा नवा कारनामा समोर आलाय। कारागृह परिसरातील अनधिकृत झाडांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जातोय। श्रावण आणि गणेशोत्सवामुळे ओस पडलेला मासळी बाजार आज पुन्हा गजबजलाय। गणेशोत्सव पार पडल्यानंतर मत्स्य खवय्यांनी मासळी बाजारात गर्दी केली।